बै ना साल ऊन बी इथलं मरमणे लागे राय ना ऊन शका काय शे आडे सावली मग बटवा तरी जळा लागे रे ना साल लाण्या वय लाण्या आटे काय कराय ना तू काय नाही होता त्या बसेल छे काय शे ऊन बी मरमणे शे म्हणता जरा सावली मग बशी गत बा असे म्हणून बटनू बसा कुठे जाय ना तुम्ही जेवण बिवण वेगळे का तू न आलं जेवण नाही हो आजू कसा नाही जेवण हो आताशी तर 12 वाजणार अजून कसा नाही जेवण आपलं जेवण 2-2:30 नंतर तिने 2-2:30 नंतर काय भूक राहतोय बू मग रासो गण तवळच भूक लागस कुठे चालणार तुम्ही काय नाही भू आपला तो छगनच्या ना त्यांना आटे कनी भो पितरपाट असत तो म्हणे जेवण लाग भो म्हणते म्हणतो चालई येस दुपारून त्यांना 12:30 आले सांगेलचे पण म्हणतं चला 12 वाजनात निघवा म्हणता आता 2-4 शब्द चावळी बोलई माणूस कधी सांगत जात नाहीत मग काय नाही चावळवा बोलवा जेवण करी घ्यावा निघी यावा आपलं आपलं घर तुम्ही खरं मजा असे होता त्या अरे काय मजा काय नाही हो म्हातारपणे मजा कराना दिवस राहतस आणि दात पडी जातस काय मजा करानं ते बिशे म्हणा रामभाऊ अय रामभाऊ काय करणार तू आटे काय नाही भाऊ बसून सावली मा तात्यान ते बी होणार बसून तर असा गप्पा ठोकत बैस रे बैस ना बसा नाही तर अशी गायशे त्याच्या ना आटे पित्रे शेतच त्यानं खरी जेवणले बोलायला होतं जाणं पडे ना गरोबाना माणूस शे तुले बी सांगेल पित्रसली माले बी सांगेल शे का म्हणजे दरवर्षी सांगस तू माले त्यांना काय अख्खा गावला आमंत्रण द्यायचे काजू भो काय रे तुले बी सांगेल शेर त्यानं मग मला बी सांगेल छे ना फोन म्हणता ना परम दिवस त्यानं आला म्हणे बो पर आपला पित्रशेत म्हणे ही लाग म्हणे म्हणता बो हा आलाय देवा मग काय करतसो बरोबर शे का नाही अहो पार जड जास्ते जेवण पार पचाले त्रास आणि हाईन ते आजार उमदळ येत असते सोपं नाही राहत अरे का आजार आणि काय नाही तुम्हाला कधी शेतपित्र आमना परव शेतणार आहे परव आमना बी राहती जरासं गोड जेवण करायला लावणं पडे मस्तपैकी पुरणपोळ्या बिरमपोळ्या चांगलं बनायला लावणं पडतील जरासं गोडबीड जेवण घालणं पडे अरे काय रामभाऊ जिवंतपणे पुरणपोळ्या मागे म्हातारा तर पुरणपोळ्या दे नाही तू हो आणि आता गयात आता पुरणपोळ्या दे ना काय उपयोग शे अरे भाऊ तवणे परिस्थिती अलग होती आता परिस्थिती अलग शे तो खाव आले बेटाने सोय ना हो काय रे गड असं तुम्ही आटे शेत का अजून काय रे भाऊ मग इथे नाही मग कुठे जाऊ अरे तू आता शिराय ना हो म्हणतं चला पटकन बा असे युथ कट्टा बेटावरच बसेल होते म्हणतं सर्वजण चला ना मग जेवण वाट ठेवणं आहे तिथे तुम्ही इथे बसेल छे तर चला पटकशी नाही गडा भाऊ बाय मना काय जमाव नाही तात्याला की जाय वाटलेस तात्याने काय सांडबागी जाई काय रे तू तात्याने सांडबागी जाई म्हणजे मला काय खायला भेटत नाही का काय तू काय समजी राहणार माली तसे नाही होता त्या होई जाई भाऊ असे गैर शब्द नाही घेतो जरासा नाही तुला बरोबर शे भाऊ माझा कोतारा माणसं शे ना तू जगूच देणार नाही बोलता एक डायलॉग मारस तू ए भोय जाऊ दे रे मिटाड रे दादा चला ना जेवण करी घ्या चला पटकशी जेवण करा तुम्ही मोकळा आम्ही मोकळा हो गडे काय माणूस सांगत नाही ती खीर थंडी वेळ आणि तिकडे अहो सांगितलं ना म्हणून येतो तुनाकडे आज फिरेच पाहतो बापू मी मंडळी चला मग तुम्हाला पित्र काय का ना चालू होती ना हो पूर्व जसं जरासं आगारी घास काय म्हणतेस ते टाकत जा जरासं मन मोकळं खाल बरं का हो हां तेच म्हणतं भाऊ स्वान आपला व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता पुढला व्हिडिओ बी अशाच राहील हो तुम्हाला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजून आपला बाकीना व्हिडिओ पाहिला नसेल त्या बी पाहि घ्या व्हिडिओ लाईक कर द्या आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर शेअर करा जेणेकरून 2 लोक असले दिसले तरी हो आणि चांगल्यापैकी एक कमेंट कर द्या आपण अजून कशा व्हिडिओ बनवला पाहिजे कमेंट करा म्हणजे त्या प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवतो 100% बनवतो बसून तुम्ही फक्त आपले खाल कमेंट करा की कसा व्हिडिओ बनवला पाहिजे कोणत्या विषयावर बनवला पाहिजे त्या विषयावर 100% बनवतो मंडळी तुम्हाला असा सपोर्ट राहू द्या जय खानदेश.